मोदी दूससे बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं असं खरं तर वक्तव्य गेल्या 15 दिवसांपूर्वीपासून अभिजित अडसूळ करत होते. पण आता मात्र अभिजित अडसूळ यांची भूमिका थंडावल्याचं पाहायला मिळत आहे. असो, वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. रोहित पवार यांची तानाजी सावंतांवर आता सडकून टीका आहे. रोहित पवारांकडून तानाजी सावंत यांना खेकडा म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. सावंत नवीन मतदारसंघ शोधतायत असं रोहित पवारांचा दावा आहे. येणारा काळ आणि वेळ ठरवेल कोण नवीन मतदारसंघ शोधतोय. अनिल खोसरे यांचा आमदार रोहित पवारांना यावर प्रत्युत्तर आहे. ओमराजेंना आपल्याला कितीची लीड द्यायची आहे? नाही, भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची आहे? 50 फक्त. अहो, खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील, तुमची लीड 1 लाखाची लागेल. अहो, त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करतायत? तो पुण्याच्या शेजारचा मतदारसंघ शोधायला लागलेले आहेत. तुम्ही फक्त इथली काळजी घ्या, आम्ही तिथली काळजी घेतो, ती तुम्ही विचार करू नका. अभ्यासू आमदार रोहित पवार यांनी आमच्या धाराशिवच्या पालकमंत्र्यावर एक वक्तव्य केलं आणि ते असे म्हणाले की डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब हे पुण्याच्या आजूबाजूचा मतदारसंघ शोधत आहेत. परंतु पवार साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणारा काळ आणि वेळ ठरवेल की कोण नवीन मतदारसंघ शोधतंय. आणि आपण परत परत जर असे वक्तव्य करत राहिलात तर तुम्हाला जशाच तसे उत्तर दिले जाईल, एवढं आपण लक्षात ठेवावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.